आणि एक मोठी बातमी आहे, शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनला जाणार नाहीयेत। पक्षाने नवनिर्वाचित नगरसेवकांची सर्व महत्त्वाची मूळ कागदपत्र स्वतःकडे ठेवली असल्याचं सांगितलेलं आहे। तर पक्षातील पुढील रणनीती संदर्भात शिवसेनेमध्ये अंतर्गत चर्चाही सुरू आहे। नगरसेवक थोड्याच वेळात ताजलँड सेंगमधून चेकआउट करणार असल्याची माहिती आहे। गट स्थापन करण्यासाठी बेलापूरला जाण्याचा कार्यक्रम सध्या रद्दही करण्यात आलेला आहे। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतात। गिरीश, शिंदेंच्या सेनेचे नगरसेवक आज कोकण भवनला जाणार नाहीयेत, पडद्याच्या मागे नेमका काय घडामोडी घडतायत? निश्चित आपण पाहतोय की गेल्या 4 दिवसांपासून शिवसेनेचे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांचा मुक्काम मुंबईच्या ताजलँड जंगमध्ये होता। त्यांना कोकण भवनला एकत्र नेणार होते, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार ते कोकण भवनला जाणार नाहीयेत अशी माहिती समोर येते आणि पुढील सूचनेपर्यंत त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये कार्यान्वित व्हावं अशा सुद्धा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत। पक्षातील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार गटस्थापना म्हणजेच गटरचना करण्यासाठी बेलापूरला जाण्याचा जो कार्यक्रम आहे तो सध्या रद्द करण्यात आल्याचं बोललं जाते आणि पक्षातील पुढील रणनीती संदर्भात अंतर्गत चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा जेव्हा संपेल त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तो कळवला सुद्धा जाईल अशी माहिती मिळते। शिवसेनेकडून बदलण्यात आलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता विविध तर्क वितर्कांना सुद्धा उधाण आल्याचं बोललं जातंय। दिल्लीत आज एक बैठक आहे ज्यामध्ये राहुल शेवाळे स्वतः उपस्थित राहणार आहे आणि त्यासोबतच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे सुद्धा उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी महत्वाच्या घडामोडी घडतील असं सुद्धा बोललं जात आहे। जी सोडत आहे महापौर पदाची ती 22 तारखेला मंत्रालयाच्या नगरविकास विभागामध्ये होणार आहे आणि त्यानंतर महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या मुंबईमध्ये घडतील असं सुद्धा भाकीत करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि त्यांची ज्यावेळी दावोसवरून मुख्यमंत्री परत येतील त्यावेळी त्यांच्यासोबत जी चर्चा होईल त्या आणखी काय नेमकं निष्पन्न होईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल। पण सध्या गिरीश, याकडे आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।